नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी कॉल उचलला असता तर दोन पक्ष फुटले नसते, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं। काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। नुसत्याच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं। त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। सत्ता स्थापन होईपर्यंत महायुतीमध्ये अनेक घडामोडी घडल्या, हे जसं की तुम्ही बघितलेलेच आहेत। पण गेल्या 3 महिन्यात महायुतीमध्ये छोटे मोठे रुसवे फुगवे सुरूच आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं लपून राहिलेलं नाही। एकीकडे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढत चाललेलं आहे, तर दुसरीकडे शिवसेना उमटा आणि भाजपची जवळकी वाढत चाललेली आहेत। त्यातच एका मुलाखती प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करणार का यावर मोजक्या शब्दात सूचक उत्तर दिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती प्रसंगी राज्याच्या राजकारणाचं भविष्य केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती प्रसंगी राज्याच्या राजकारणावर भाषण केलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधकांना शत्रू समजले जात होते, पण मी पुन्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट केली होती, या ठिकाणी बदल घडवण्यासाठी आलेलो आहोत, बदला घेण्यासाठी आलेलो नाहोत। मला संवाद कायम ठेवायचा आहे, माझं लक्ष विकासावर आहे। विरोधांसोबत माझे चांगले संबंध आहेत, आम्ही आजही एकमेकांशी फोनवर बोलतो, असे या मुलाखतीवेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। विरोधी पक्षांशी माझे चांगले संबंध राहिलेले आहेत। मधल्या काळात आमच्यात थोडेसे मतभेद होते, त्यामध्ये मलाही टार्गेट करण्यात आलं होतं, मात्र आमच्यातील संबंध न बोलण्याइतकं खराब नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता, कॉल उचलला असता तर दोन पक्षांची फूट पडली नसती, असा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लावला। उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता तर आजची परिस्थिती वेगळी असती, पण आता आम्ही एकमेकांचे फोन घेतो, असं सांगत फडणवीसनी ठाकरेंसोबत आता त्यांचे संबंध सुधारले असल्याचे सांगतात सूचक संकेत दिलेले आहेत। विरोधी पक्षात असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत देखील माझे संबंध कधीच वाईट नव्हते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। 5 वर्षांमधील अनुभवातून एक गोष्ट नक्की शिकलो आहे, एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं म्हणजे ती गोष्ट नाहीच होणार असं नाही, अशी पुस्ती फडणवीसनी यावेळी जोडली। मात्र भविष्य काळात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या सोबत हात मिळवण्याची शक्यता फेटाळून लावत त्यांनी जे चालले आहेत ते उत्तम असल्याचं स्पष्ट केलं। राज्यातील महायुती सरकारमधील 3 पक्ष एकत्र आहेत, आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, केवळ काही प्रसार माध्यमांकडून नाराज असल्याचे अफवा पसरल्या जात आहेत। आम्ही 3 जण एकत्र आहोत, आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, भविष्यात आम्ही एकत्रच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। केवळ प्रसार माध्यमातूनच मी एकनाथ शिंदेच्या कामाची स्थगिती देत असल्याचा आरोप केला जात आहे। मी कामांना स्थगिती देण्यात उद्धव ठाकरे नाहीत, असं मी विधानसभेत सांगितलंय, त्यामुळे आमचे मस्त चाललेले असल्यात फडणवीस यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे अफवा पसरल्या जात आहेत, ते नाराज नाहीत, आम्ही 3 पक्ष मिळून सर्व निर्णय एकत्र घेत असतो, आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, आम्ही 3 पक्ष मिळून सर्वजण एकत्र आहोत, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।